मित्रांनो, काही दिवसापूर्वी महाराष्ट्र कारागृह विभाग पदभरतीमध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदांची जवळपास 255 पदांची जाहिरात सरळ सेवेची आली होती. ज्यामध्ये लिपिक, वरिष्ठ लिपिक असतील, शिक्षक असतील, औषध निर्माता मिश्रक असतील, त्याचबरोबर प्रयोगशाळा तंत्रज्ञ असतील किंवा इतर जी पदं होती मित्रांनो, यासाठी तुम्ही अर्जही केलेले असतील आणि यांच्या परीक्षा देखील लवकरच होणार आहेत. सध्या मित्रांनो, कारागृह विभाग पदभरती 2024साठी गट क ची अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ती म्हणजे मित्रांनो या ठिकाणी मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो जे कारागृह आहेत त्यांच्या अंतर्गत ही जाहिरात देण्यात आलेली आहे. टोटल 1800 जागा मित्रांनो याच्यामध्ये भरल्या जात आहेत. कारागृह शिपाई असं या पदाचं नाव असणार आहे. पाहू शकता तुम्ही, कारागृह शिपाई या पदासाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज जे आहेत 31 मार्च 2024 पर्यंत करायचे आहेत. यासाठी मित्रांनो तुमची फीस जी असणार आहे खुल्या प्रवर्गाला 450 आणि राखीव प्रवर्गासाठी 350 रुपये आहे. वयोमर्यादा 18 ते 28 वर्ष, 18 ते 33 वर्ष अशा पद्धतीने आहे मित्रांनो. 28 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी 33 वर्षापर्यंत. तुम्ही इयत्ता 12वी पास केलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर बघा मित्रांनो, ही महाराष्ट्र राज्य पोलीस म्हणजेच पोलीस विभागामार्फतच कारागृह विभागाची ही पदं भरली जातात, ज्याला मित्रांनो आपण या ठिकाणी प्रिझन पोलीस असं म्हणतो किंवा या ठिकाणी कारागृह शिपाई असं म्हणतो. प्रत्येक जिल्ह्यानुसार मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ही जाहिरात पाहायला भेटेल. जसं की उदाहरणार्थ मित्रांनो या ठिकाणी बघितलं आपण तर ही पुणे जिल्ह्याची जाहिरात आहे पहा, पश्चिम विभागाची. पुणे जिल्ह्याअंतर्गत मित्रांनो महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवर मित्रांनो 513 जागा आहेत. टोटल 1800 जागा आहेत पूर्ण 3 ते 4 विभागांसाठी मित्रांनो ही जाहिरात आहे. तर पहा अशा पद्धतीने तुमच्या कॅटेगरी वाईज ह्या जागा आहेत. पुण्याचं झालं, त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो ही जागा निघालेल्या आहेत. तर जाहिराती ज्या आहेत याच्या संपूर्ण जाहिराती पहा ऑफिशियल वेबसाईटवरती आलेल्या. जसं की छत्रपती संभाजीनगरची जाहिरात आपण बघितली तर त्या ठिकाणी वेगळ्या जागा आहेत तुमच्या कॅटेगरी वाईज. अशा 4 ठिकाणी जवळपास मित्रांनो जागा आहेत. इथं 315 जागा आहेत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. तर बघा टोटल 4 ठिकाणी मित्रांनो हे कारागृह विभागाची पदभरती होते. तर आता मित्रांनो तुमचं 12वी पास तुम्ही आहात तर तुम्ही अप्लाय करू शकता. परंतु याची परीक्षा वगैरे कशी होणार आहे, अजून काय पात्रता लागते तर बघा मित्रांनो शारीरिक पात्रता देखील त्यांनी मागितलेली आहे. तुमची उंची मित्रांनो महिला उमेदवार जर असाल तुम्ही तर या पदासाठी अप्लाय करू शकता. 155 सेंटीमीटर उंची पाहिजे आणि मित्रांनो पुरुष उमेदवारांना 165 सेंटीमीटर उंची तुमच्या ठिकाणी त्यांनी मागितलेली आहे. पुरुष उमेदवारांना छाती देखील लागते मित्रांनो, न फुगवता 79 सेंटीमीटरपेक्षा कमी असं नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावा. हे पुरुष उमेदवारांकरिता फक्त छातीचं मोजमाप त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुमची शारीरिक चाचणी देखील घेतली जाणार आहे. सर्वात अगोदर मित्रांनो 50 मार्काची तुमची शारीरिक चाचणी घेतली जाईल, ज्यामध्ये 1600 मीटर धावणे पुरुष उमेदवारांना 20 मार्क, 100 मीटर धावणे 15 मार्क, गोळाफेक 15 मार्क हे पुरुष उमेदवारांना असेल. आणि महिला उमेदवारांसाठी मित्रांनो 800 मीटर धावणे 20 मार्क्स, त्यानंतर 100 मीटर धावणे 15 मार्क, गोळाफेक 15 मार्क अशी मिळून 50 मार्क. तर 50 मार्काची शारीरिक क्षमता चाचणी झाल्यानंतर मित्रांनो मग तुमची लेखी चाचणी घेतली जाईल. शारीरिक क्षमता चाचणीमध्ये मित्रांनो 50% गुण मिळवणे तुम्हाला गरजेचं आहे. एकाच 10 याप्रमाणे 100 गुणांची मित्रांनो लेखी परीक्षा तुमची असेल. त्याच्यासाठी तुम्हाला बोलवलं जाईल. संपूर्ण राज्यभरामध्ये सर्व पोलीस घटकांमध्ये एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित केली जाणार आहे. तर यामध्ये तुम्हाला अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण हे प्रश्न विचारले जातील मित्रांनो लेखी परीक्षामध्ये. त्याच्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो प्रत्येक आता दुसरे देखील जागा आहेत, जसं की कारागृह शिपाईची जागा आहे, पोलीस कॉन्स्टेबल, बँड्समॅन, SRPFची जागा आहे. तर या सर्वांसाठी तुम्हाला वेगवेगळा अर्ज करावा लागेल. जर तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक पदासाठी अर्ज करायचा तर तुम्ही प्रत्येक पदासाठी वेगवेगळा अर्ज करू शकता. वेगवेगळी फीज मात्र तुम्हाला भरावी लागणार आहे. तर मित्रांनो ही पोलीस पदभरती जी आहे 2024ची त्याच्यामधली ही एक कारागृह शिपाई पदाची तुम्हाला जाहिरात मी सांगितलेली आहे. इतर जाहिराती देखील प्रसिद्ध आहेत, त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतीसाठी विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी विविध पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत, ज्यामध्ये मित्रांनो सध्याची 2024ची मेगा पोलीस भरती आहे त्यासाठी त्यांनी प्रश्नपत्रिका संच प्रसिद्ध केलेला आहे. 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिकांचा त्याच्यामध्ये समावेश त्यांनी केलेला आहे. तर मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं 2024च्या पोलीस भरतीसाठी पुस्तक तुम्ही वापरू शकता. पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच. त्याचबरोबर मित्रांनो वाहन चालक भरती जे ड्रायव्हर हे पद आहे मित्रांनो, आता कारागृह चालक असेल किंवा पोलीस कॉन्स्टेबल
कॉन्स्टेबल चालक असेल किंवा पोलीस ड्रायव्हर असेल, या पदांसाठी मित्रांनो तुम्हाला ड्रायव्हर म्हणजेच वाहतुकीविषयी प्रश्न विचारले जातात मित्रांनो. तर सचिन कुरुंसर लिखित विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं वाहन चालक भरती हे देखील पुस्तक प्रसिद्ध आहे. यामध्ये तुम्हाला तांत्रिक वाहन चालक संदर्भात जे प्रश्न विचारले जातात त्याची तयारी करण्यासाठी मित्रांनो हे अत्यंत उपयुक्त असं त्यांचं पुस्तक आहे. सचिन कुरुंसर लिखित वाहन चालक भरती विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जाईल. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत मित्रांनो, जसं की सामान्य ज्ञान हा विषय तुम्हाला प्रत्येक परीक्षामध्ये आहे, जसं की पोलीस भरतीमध्ये देखील विचारला जातो. तर TCS IBPS पॅटर्ननुसार त्यांनी वन लाईनर स्वरूपामध्ये GS या विषयाचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. आत्तापर्यंत 400+ ज्या प्रश्नपत्रिका TCS IBPSने घेतल्यात त्यामधून GS GK या प्रश्नांचा या पुस्तकामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर ग्रामसेवक पदासाठी मित्रांनो ग्रामसेवक तांत्रिक डायरी, तांत्रिक जे प्रश्न तुम्हाला IBPS कंपनीमार्फत घेतले जाणार आहेत ते सर्व प्रश्नांची तयारी करण्यासाठी त्यांचं ग्रामसेवक तांत्रिक डायरी पुस्तक आहे. ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक आहे. त्याचबरोबर मित्रांनो आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या पदांसाठी तांत्रिक प्रश्नांसाठी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे देखील त्यांचं पुस्तक आलेलं आहे. तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची ही सर्व पुस्तकं मित्रांनो तुम्हाला कुठलेही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटतील. त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकतात.